आता ही दोघं कुठं जाणार आहेत देव जाणे. हे का जाईनात? मला तर इतका राग आला ना यांचा. तर ती इथं सोसायटीत नाही राहिली म्हणजे मिळवली. नाना नाना अहो नाना, आता मात्र अगदी कहर झाला. काय झालं? अहो त्या दोघांनी लाच सोडली पूर्णपणे. अहो पण काय झालं सांगाल का? अहो, ते दोघही जण आता ईशाकडे राहायला गेलेत. काय हो. पाहिलंस, मला वाटलंच होतं या लोकांना कसलंच काही राहिलेलं नाही आता. खरं तर त्या ईशालाच इथून बाहेर काढायला, पण कायदा आड येतो ना. आधी तिच्यामुळे त्या शनायाचं फावलं, आता गुरुनाथचं. एवढं सगळं झालं तरी इथेच राहणार आहे. जाऊ दे ग, पण एक गोष्ट नक्की, ही वेळ राधिकावर आली नाही. भाऊसाहेबांनी तेव्हा घर राधिकेच्या नावावर करून दिलं, तेवढाच तिला दिलासा. ओ नाना, पण सगळं घर तिच्या नावावर कुठं आहे? हो, पण जे काही आहे त्यामुळे राधिका आणि अथर्व तर सेफ आहेत ना. पण या सगळ्या प्रकाराचा राधिकाला त्रास होणार. खरं म्हणजे तिला गुरुनाथला घराबाहेर काढायचंच नव्हतं. काय करणार? इतक्या वर्षाचे संस्कार असे पुसून टाकता येतात का? त्या गुरुनाथी एक लाच सोडली आहे, पण राधिकाने अजूनपर्यंत सांभाळलंय, सगळं जपलंय. नाही खरं तर आहे ना, वहिनींनी सुद्धा बेटर व्हायला हवं. त्या गुरुनाथला काही वाटत नाही, मग यांनी कशाला वाईट वाटून घ्यायचं? हे रडत बसण्याचे दिवस ना गेलेत आता. हे बघा, राधिका फार हळवी आहे. आपण सगळ्यांनी तिच्या सोबत राहायला हवं. कसं आहे, तिला सावरायला वेळ लागेल. राधिकेला आपण जपायला हवं. काय रे अथर्व, आता काऊन? खेळायला. आता नको, रेवती मावशी कामात असेल ना, नंतर जा. आई, हे तू काय करते यार? बॅग भरून राहिली. बॅग मध्ये बाबांचे कपडे कसे? अथर्व, तुला तर माहितीये ना, बाबांना काम असतं की नाही, म्हणून त्यांची बॅग भरून देते. कसलं काम? जा तू खेळ बरं. ओके. आता अथर्वला सांगितलं काहीतरी सांगायचं म्हणून, पण नंतर काय सांगू, कुठे गेले ते? मला तर फार काळजी लागून राहिली. अथर्वचं वय अर्धवट आहे, त्याला सारखे प्रश्न पडतात. उद्या ह्यांना आणि शन्याला त्यांनी एकत्र फिरताना पाहिलं तर कसं वाटेल त्याला? शनाया जर इथे राहू शकत नसेल ना, तर मी पण इथे राहणार नाही. फक्त तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता, पण तसं करायचं नसेल तर दरवाजा उघडा आहे. काहून तुम्हाला अशी बुद्धी झाली? शन्याच्या मागे तुम्ही काहून वाहवत गेला? इतका सुखाचा संसार आपला कोणाची तरी दृष्ट लागली याला. इतक्या वर्षांचा संसार आपला, पण आज आपल्या घरातनं तुम्ही निघून जा असं सांगायची वेळ आणली हो तुम्ही माझ्यावर. यार काय दिवस आले, धड झोपता येत नाहीये. स्वतःच घर इथे शेजारी असताना दुसऱ्याच्या घरात लाचारासारखं झोपावं लागतंय. राधिकामुळे झालंय सगळं. राधिका नाही माझ्या स्वतःच्या घरात राहायला येऊन तुला बाहेर काढली ना तिथून, तर बघच तू.
या घरातून यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या तरी मनातल्या खुणा नाही पुसून टाकता येणार. शरीराचं दुखणं एक वेळ माणूस सोसतो, पण मनाचं काय? ती सल तर कायम मनात राहतेच ना, अगदी आपण जिवंत असेपर्यंत. तू मला घरातून बाहेर काढतेस ना, लक्षात ठेवीन मी. आणि नाही तुला या सोसायटीच्या बाहेर काढून दाखवलं ना तर बघच. माणूस इतका कोडगा कसा होऊ शकतो? कसले धरबंध नाही, काही नाही, असा कसा वागू शकतो? मायाबद्दल तर यांना काहीच नाही वाटून राहिलं, पण अथर्वच काय? निदान अथर्वसाठी तरी यांनी असं वागायला नको, बाकी काही नाही. आता काय ते आणि त्यांचं नशीब. काय झालंय? तू काही बोलतच नाहीयेस. मूड नाहीये. का? काय झालं का? काही नाही रे. राधिकाच्या विचाराने ना खूप अस्वस्थ व्हायला होते. रात्री उशिरापर्यंत जागे होते आणि सकाळी उठल्यावर डोकं इतकं जड झालं होतं की मॉर्निंग वॉकला सुद्धा येऊ नये असं वाटत होतं. पण मग विचार केला की घरी बसून राहिले ना तर परत तेच तेच विचार करत राहील, म्हणून बाहेर पडले. नाही, बरोबर केलंस. माझ्याही मनातनं काही विचार जात नव्हता, पण आहे ना, वहिनींनी पण पटकन निर्णय घेऊन टाकायला हवा. कसला? डिवोर्सचा. अरे इतकं सहज सोपं नाही राहिलंय आता सगळं. का? काय हरकत आहे? एरवी एवढा स्ट्रेट फॉरवर्ड विचार करतेस तू, आणि आज काय झालंय? माझी गोष्ट वेगळी आहे सुबोध. राधिका नाहीये तशी. आणि आता हे प्रकरण इतकं चिघळलंय ना की ह्यावर इतक्या सहजपणे मार्ग निघेल असं नाही वाटत मला. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जरा शांतपणे विचार करायला हवा. कसं शांतपणे विचार करायचा सांग बरं तुम्हाला. आता ते गुरुनाथ आणि शनाया दोघं ईशाकडे राहायला गेले. हे सगळं इतकं डोक्यात जातंय ना माझ्या. हे सगळं बघितलं ना की मला माझा स्ट्रगल आठवतो. मीही ह्या सगळ्यातनं गेले. आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये तुला? कुठलीही चूक असली ना तरी ते बाईचीच आहे असा समज आहे. ही मेंटॅलिटी बदलायला हवी आहे. पण रेवती, तू या सगळ्यातनं जो मार्ग काढलायस आणि स्वतःच्या बळावर उभी राहिलीस, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू.